साल से अधूरा सपना एसआरए रहवासियों की बदहाल जिंदगी पर स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया क्राइम टाइम्स। मुंबई में गरीब और मध्यम वर्गीय लोगों को बेहतर घर देने के लिए बनाई गई एसआरए योजना आज कई जगह सवालों के घेरे में है। ऐसा ही मामला सामने आया है कारुण्य महात्मा ज्योतिबा फुले एसआरए गृह निर्माण संस्था से, जहां रहने वाले लोग बिल्डर की मनमानी, अधूरे निर्माण कार्य और गंदगी की समस्या से परेशान है। स्थानीय लोगों का आरोप है कि पिछले 15 सालों से विकास कार्य अधूरा पड़ा है। टूटी जर्जर दीवारें, भरी हुई गटर नालियां और बदहाल रास्तों के बीच लोग डर और परेशानी में जिंदगी बिताने को मजबूर है। कैमरे में दिखाई दे रही ये तस्वीरें किसी पुराने खंडर की नहीं बल्कि मुंबई के उस एसआरए प्रोजेक्ट की है जहां सैकड़ों परिवार रहते हैं। रहवासियों का कहना है कि बिल्डर ने समय पर निर्माण कार्य पूरा नहीं किया। कई घरों की दीवारों में दरारें पड़ चुकी है। बारिश के दिनों में पानी घरों में घुस जाता है और लोगों को हर समय हादसे का डर बना रहता है। स्थानीय लोगों का आरोप है कि इलाके की नगर सेवक आशा मराठे ने भी इस समस्या की ओर ध्यान नहीं दिया। बार बार शिकायतों के बावजूद गटर और नालियों की सफाई नहीं हो रही। गली में फैली गंदगी और बदबू से लोगों का जीना मुश्किल हो गया है। अब सवाल ये उठता है कि आखिर 15 वर्षों से रुके विकास कार्य की जिम्मेदारी कौन लेगा और कब तक लोग ऐसी बदहाल जिंदगी जीने को मजबूर रहेंगे। मुंबई से नंदू चौहान की रिपोर्ट। महात्मा फुले नगर मध्ये राहते। अच्छा, काय समस्या येते? आमच्याकडे एक बिल्डर आलेला, पण त्याने आम्हाला 17 वर्ष असंच खेळवलंय। आज उद्या करतो आणि काहीच काम नाही केलेलं आमचं। आमची घरं पडायला आलेत। एका घराचा स्लॅब पासून एक बाई मेली। मग कोणच लक्ष देत नाही? कोणच लक्ष देत नाही। किती दिवस झाला असंच अवस्था? 17 वर्ष झाली। 17 वर्षापासून आपण असं. हो, आणि आमच्या घरामध्ये पावसाळ्यात नेहमी पाणी भरतं। अच्छा, मग आता काय मागणी? आम्हाला काहीतरी बनवून तरी पाहिजे, नाही तर आम्ही स्वतः बनवतो, आम्हाला ते तरी परमिशन द्या। अच्छा, आम्हाला तो नकोच ते. तो बिल्डर तर बनवत नाही। 17 वर्ष आम्ही असेच आहे पाण्यामध्ये। पण तो नकोय आम्हाला, आम्ही आमचं स्वतः बनवून राहू, नाहीतर आम्ही दुसरा बिल्डर बघू। सोनवणे, मी महात्मा ज्योतिबा फुले नगरचा रहिवासी आहे। गेली आता एसआरएचे 15-17 वर्षापासून हा जो काही प्रकल्प चालला होता, जो बिल्डर या ठिकाणी जुन्या कमिटीने अपॉइंट केला होता, योगेश्वरी कंस्ट्रक्शन, श्री गुरुदास लिमे, गेली यांच्या विरोधात मी 6 वर्षापासून एकटा उठाव करत होतो की खऱ्यासाठी न्याय द्यायला। पण हा खूप अन्याय विरुद्ध आमचा हा लढा चाललेला आहे। कंस्ट्रक्शनच्या नावाखाली लोकांची फसवणूक, मानसिक छळाछळ व्हायला लागलेली। त्याचबद्दल आमच्या वस्तीमध्ये एक महिला, वृद्ध महिला, घर पडून तिचा मृत्यू झालेला आहे। ते प्रकरण वरच्या पातळीवरती दाबले गेले। तर गोरगरिबाला न्याय मिळावा या हक्कासाठी आज तुमच्या माध्यमातून मी तुमच्या चॅनलचे धन्यवाद मानतो। तत्पूर्वी सांगायचं झालं तर त्यांची काही माणसं या ठिकाणी आली होती, त्यांना घराची दुरावस्था दाखवली, त्यांना त्यांची चुका लक्षात आणून दिल्या होत्या की बाबा हे घर इतकडनं रोज लोक येतात जातात, कोणाला जीवितहानी झाली तर त्यावरती काहीतरी तुम्ही करा। तर त्याबद्दलही त्यांनी अजूनपर्यंत काही केलेलं नाही, फक्त जीवाशी खेळण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्याचबरोबर की ही कमिटी नाहीये, तर हा एक हुकुमशाहीचाच मार्ग चाललेला आहे। कारण माझ्याकडे जर तुम्ही बघाल तर आमच्या या कमिटीचं कारुण्य महात्मा ज्योतिबा फुले नगरचं लेटर हेड आहे। याच्यावरती मुख्य प्रवर्तक म्हणून फक्त जो सॉरी यांची सही आहे। याच्यावरती कुठं खजिनदार नाही, सचिव नाही, सरचिटणीस नाही। ही जी कमिटी ही पण कायदेशीररित्या बरखास्त आहे, कारण तिला कुठलाही न्याय नाही, न्यायशीर निवाडा त्या कमिटी मधला कोणी सभासद नाहीये। त्यामुळे हा जो काही कारभार चाललेला हा अंधधुंद कारभार आहे। तर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच मागणी, आमचं विनंती आहे की आम्हाला हा न्याय मिळवून द्यावा। आणि आमचे जर बघितलं वस्तीमध्ये वृद्ध महिला आहे, बरेचसे गटांची दुरावस्था चाललेली आहे, संडास नाले तुंबलेले, रोज घरामध्ये प्रत्येकी दिवसाआड एक मनुष्य आजारी पडतो। तर हा कुठंतरी एक आरोग्य विभाग असेल, सामाजिक न्याय मंत्री असेल, यांनी पण या गोष्टीची दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। आणि जर उद्या इथनं पुन्हा मी या चॅनलच्या माध्यमातून आणि कमिटीला, आमच्या असलेल्या अपॉइंट बिल्डरला मी एक सांगू इच्छितो की इथून पुढं कुठली वस्तीमध्ये जर जीवितहानी झाली तर कायदेशीररित्या त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी, ही माझी विनंती माननीय मुख्यमंत्री, स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार, स्थानिक खासदार यांना असेल। धन्यवाद। 25 वर्ष मी इथंच आहे। तर गेली आता 15-16 वर्ष हा जो बिल्डर आलेला आहे ना, काहीही करत नाही, काहीच नाही। बरं, इथल्या ज्या प्रॉब्लेम येतात ना, पावसामध्ये, उन्हाळ्यात कुठले पण प्रॉब्लेम येतात, आम्ही नगरसेवकाकडे जातो ना, त्यांना पण काही करू देत नाही।
म्हणजे अर्धवट ठेवलंय सगळं. आज 5 वर्षापासून तर आमची इतकी हालत आहे ना, तर घरं सगळ्यांची पडत आलेले आहेत आणि गटार आता एवढे भरले, तर पावसात आम्ही लोक सगळे वाहून जाऊ का मरू काही कळत नाही. आता मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करायला? मी तर म्हणते ना, आम्हाला हा बिल्डरच नकोय. जो 14, 15, 16 वर्ष जो आम्हाला आमच्या जीवाशी खेळतोय, तो आम्हाला नकोच आहे. जोगेश्वरी बिल्डर्स आहे त्यांचं नाव. आणि आम्ही आता आम्ही किती महिला किती वेळेस नगरसेवकाकडे ते अर्धच काम करून गेले. तो गटाराचं पण, नळाचं पण, बाथरूमचं पण. कोणीतरी तिथं काहीतरी बोलत असणार, तेव्हाच तर ते थांबवतात ना. असं तर होऊच शकत नाही. कि हम पिछले 28-30 साल से यहाँ पे रहते हैं, तो घर रिनोवेशन के लिए आया था, तो हमें ये बोला गया 2 महीने में ऐसा करके, मतलब यहाँ तो मुझे 30 साल हो गया रहते हुए, 15 साल से बिल्डिंग बन रही, एक ही डेवलपर है, एक ही प्रमोटर है, तो वी वांट अ चेंज, हमें चेंज चाहिए। और इनके चक्कर में मेरा घर गिर गया, लेकिन गणपति बप्पा की कृपा से कोई जान माल का नुकसान नहीं हुआ, बट अभी ज्यादा हो गया। इट इज नॉट, हम किसी के अगेंस्ट नहीं है, बट डेवलपर हमें अच्छा चाहिए, इनसे हमें कोई ज्यादा उम्मीद नहीं है। जो काम हालत खराब है, हम लोग ऐसा रहता है ना, इतना पानी आता है कमर इतना। तो अभी क्या चाहते हैं आप? हम लोग का कुछ भी बना के देने का, गटर या सीमेंट बीमेंट कुछ कोबा बिबा करके देने का। घर चाहिए? हाँ, घर भी चाहिए ना हम लोग का। घर चाहिए। हाँ, आमच्या इथे टोटल एकूण 78 घरं आहेत. 78 ते 79, त्याच्यापैकी 2 अनिवासी गाड्या आहेत, बाकी सगळे निवासी गाड्या आहेत. गेली 15 वर्ष इथे एक बिल्डर अपॉइंट केला गेला होता. त्याचं नाव आहे योगेश्वरी कन्स्ट्रक्शन, प्रोप्रायटरी गुरुदास लिमय म्हणून आहेत. तर त्यांनी आतापर्यंत फक्त आश्वासनं देत लोकांना रखडवलेलं आहे. लोकांचा इथे घरांची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की त्याच्यामुळे एका महिलेचा स्लॅब कोसळून मृत्यू झालेला आहे. तिचं नाव तुळसाबाई आंबोरे होतं. आता अशी परिस्थिती आहे, दुसरं पण घर पडलंय, तिसरं पडेल, अजून जीवाला लोकांच्या धोका निर्माण झालेला आहे. आम्ही 12 नोव्हेंबरला बिल्डरला नोटीस पाठवली होती, समज नोटीस दिली होती SRA. तर त्याच्यावर SRAने तात्काळ कार्यवाही आमच्या गोष्टीची दखल घेऊन त्याला इमिजिएटली 13/2 ची कारणे दाखवा नोटीस आता तात्काळ इश्यू केलेली आहे. तर आमची एकच मागणी आहे, आम्हाला ह्या बिल्डर बरोबर बिलकुल काम करायचं नाही, जो खोटी आश्वासनं देत आलेला आहे. आम्हाला लवकरात लवकर नवीन बिल्डर बरोबर परवानगी मिळावी आणि आमचा प्रोजेक्ट हा लवकरात लवकर आम्हाला मिळावा, ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे. एकंदरीत आपण जी पहिली सोसायटी बनवलेली होती त्याबरोबर लोक सहमत आहेत का? लोक जुनी सोसायटी होती ती लोकांच्या सहमतीने झाली होती 2013 साली. मग आता काय झालं? आता झालंय की त्या लोकांना त्यांच्यावरचा विश्वास उडालाय की कमिटी काहीच करत नाहीये. कमिटी बिल्डर बरोबरच जाते, बिल्डर जे बोलेल तिकडेच होला हो मिळवते, बिल्डरच्या अगेन्स्ट काहीच ऍक्शन घेत नाही. आता हा जो ऍक्शन घेण्याचा प्लॅन झालेला आहे, हा वैतागलेल्या जनतेने घेऊन कळकळीची त्यांनी आपल्या पूर्ण अमूल्य कामातून वेळ काढून नुकसान करून गव्हर्नमेंटच्या दरबारी वेळोवेळी जाऊन त्यांनी हे प्रयत्न करून त्यांनी हा न्याय मिळवलेला आहे. आणि आमची 100% खात्री आहे की हा सत्याच्या मार्गाने न्याय मिळावा, अशी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावे. आता नवीन कमिटी फॉर्म करणार आहात? हा, आमची नवीन कमिटी फॉर्म करण्याची पूर्णपणे तयारी झालेली आहे. त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करावे ही देखील विनंती आहे. गेले 15 वर्ष जोसेफ सॉरीस यांच्या बरोबर काम करत आलो आणि त्यांच्याबरोबर राहून मी प्रत्येक वेळी हे ग्राउंड लेवलवर काम करतोय. आणि तो जोसेफ सॉरीस आहे जो व्यक्ती आहे तो इथं राहत नाही, रहिवाशी नाही आहे, फक्त त्याचं घर आहे. आणि तो ऑलरेडी इथं न राहता तो बाहेर राहतो. त्याच्याहून काय होतं, सगळा लोड माझ्यावर जास्त आला. लोकांना जबाब द्यायला रोज खोटं बोलणं, 2 महिने ते माझ्या 2 महिन्यामुळेच हे सगळं लोक कंटाळले. आणि मी पण स्वतः कंटाळलो, बाबा हे लोकांना किती खोटं आश्वासन द्यायचे. त्याच्यामुळे मला हे बाहेर पाडायचा मी निर्णय घेतला. आता नवीन सोसायटी बनल्यावर तरी योग्य न्याय मिळेल असं माझा विश्वास आहे. का की हे लोक आता जे पोरं आहे हे भरपूर म्हणजे स्टडी केलेले लोक, शिकलेले हे. पहिले आम्ही जे बॉडीवर होतो 80 शिक्षित लोक होते, त्याच्यामध्ये कोणीच असं शिकलेलं प्रवक्ता म्हणून त्यांनी स्वतःच निर्णय हुकुमशाही चालायची त्याची. तो जे पूर्वी दिशा होती, आता तसं नाहीये. आता सगळे आपले हे बघताय तुम्ही, शिकलेले पोरं आहेत, ते बरोबर न्याय घेतील आणि लोकांनाही न्याय देतील.